नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयास खासदार बगरे यांनी अचानक भेट देत पाहणी केली आहे. रुग्णालयात केस पेपर वितरण व्यवस्था अंधारात असून पुरेसा औषध साठा उपलब्ध नाहीये. साफसफाई वेळेत होत नाहीये. तसेच रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य झाले असून दुर्गंधी पसरली आहे. ज्या ठिकाणी रुग्णांना तपासले जातात तिथे पावसामुळे गळती लागली आहे. पुरेसे डॉक्टर उपलब्ध नाही. 25 बेडचे आयसीयू विभाग असून कोरोना काळापासून बंद अवस्थेत आहे. एवढे मोठे उपजिल्हा रुग्णालय असून चांदवड तालुक्यात गोरगरीब महिला व दवाखान्यात डिलिव्हरीसाठी येतात. पण येणाऱ्या महिलांना खासगी दवाखान्यात पाठवले जात असल्याची माहिती यावेळेस नागरिकांनी खासदार बगरे सरांना दिली. चांदवड उपजिल्हा रुग्णालयात समस्यांचा विळखा असून खासदार बगरे सरांनी जिल्हा उपरुग्णालयातील वरिष्ठांना फोन करून नाराजी व्यक्त केली आहे. आज अचानकपणे उपजिल्हा रुग्णालय चांदवड इथे आल्यानंतर मला जे जाणवलं आहे ते काय समाधानकारक वाटलेलं नाही. कारण आल्या केस पेपर नोंदणी असेल तर त्या ठिकाणी लाईट गेलेली होती, अंधारामध्ये कामकाज चाललेलं होतं. म्हणजे अशा पद्धतीने जर कामकाज होत असेल तर ते बरोबर नाही आहे. किंवा ज्या पद्धतीने कर्मचाऱ्याने जे बाहेरून आलेला रुग्ण आहे त्याला इथं दवाखान्यात आल्यानंतर त्याला कुठे जावं, काय जावं किंवा केस पेपर दिल्यानंतर कोणत्या विभागात जायचं आहे. कारण केस पेपरची इमारत वेगळी आहे आणि इकडे ज्या प्रत्यक्ष वर्किंग जे चालतं ती इमारत वेगळी आहे. आणि त्यामुळे जो गोरगरीब रुग्ण आहे, म्हणजे आत्ताच एक बघितलं की बसून राहिले होते, त्यांना सुचत नव्हतं कुठं जायचं. म्हणजे अशी परिस्थिती निर्माण होते. त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे स्टाफ असताना देखील कामचुकारपणा केला जातो हे यामध्ये लक्षात येतं आहे. त्याचबरोबर स्वच्छतेच्या बाबतीत 12 वाजता आम्ही आल्यानंतर बेडवरचे बेडशीट झटकले किंवा बदलले किंवा फरची पुसण्याचं काम केलं आहे. म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे आपलं वर्किंग आपण घरामध्ये राहतो तर त्यावेळेस पहिलं उठल्यानंतरच घराची साफसफाई केल्यानंतर आपण घराचे बाकी प्रमुख तुम्ही बारीक गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे. लगेच ताबडतोब त्याला रिमाइंड केलं पाहिजे. आपण घरी काम चालू असताना असं करतो. आता इकडे काय आता एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी धनंजय पाटील, चांदवड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.